अजून 2-3 ठिकाणी दाखवतो. नाही ना तिकडच झोन आहे. सस्पेंड केलं पाहिजे. दुसरी गोष्ट घस सापडलं त्या कॅफे शॉप मध्ये. मला काय परवानगी आहे कॅफेची काय परवानगी दाखवू नका. फूड सेफ्टी आहे ना. अशा प्रकारे कॅफे कर्टन बिल्डून लावून फोटो बोलायचं नाही. 3 कंपार्टमेंट आहे तिथं. बर्थडे बॉल साठी आहे का? माझे कपल तिथे येऊन बसून गेलेले आहेत. आता एक सांगतो तेवढं करा. आताच्या परिस्थितीत आहे सगळं बंद. पोलीस स्टेशनला आहे. चला आहे आम्ही त्यांच्या बरोबर येथे एक अल्पवयीन मुलीवर मिलेनियर कॅफे या ठिकाणी बलात्कार झाल्याबाबतचा गुन्हा आमच्याकडे नोंद करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत. सदर गुन्ह्यात समर्थ देवकुळे नावाचा जो आरोपी आहे त्यास आम्ही तात्काळ अटक केलेली आहे. माननीय न्यायालयासमोर त्यास हजर केले असता त्यास 4 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे. त्याने व्हिडिओ काही व्हायरल केलेत किंवा कसे याबाबत आम्ही स्वतः तपास करत आहोत. अधिक तपास करून मान्य न्यायालयात चार्जशीट वेळेत सादर करीत आहोत. तुमच्या हद्दीमध्ये जे कॅफे येतात त्याची काही महिन्यापूर्वी तोडफोड झाली होती. जे कंपार्टमेंट केले गेले होते ते तपासणी होत नव्हती का? याबाबत वेळोवेळी तपासणी ही महापालिका विभागाकडून केली होती. अगर कसे याबाबत माहिती घेणं माझं सुरू आहे. परंतु कॅफे चालून अशा पद्धतीनं चालू राहू नयेत यासाठी आम्ही पेट्रोलिंग दरम्यान वेळोवेळी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. 8 तारखेला पालकमंत्र्यांनी मीटिंग घेऊन तुम्हाला सांगितलं पोलिसांना एसपीला वगैरे की कॅफेमध्ये गैरव्यवहार सुरू आहे त्यावर कारवाई करायला सांगितली. हा गुन्हा जो घडलेला आहे तो जानेवारी महिन्यात घडलेला आहे आणि त्यानंतर आज या 2 दिवसापूर्वी गुन्हा नोंद झालेला आहे. तरी आम्ही मान्य पालकमंत्री महोदयांच्या सूचनांप्रमाणे कारवाई करीत आहोत. एक तुम्हाला कॅफे उघडून दिला अजून दाखवलं नाही कुठल्या मालकांनी का भीती आहे काय प्रकार आहे? थोडस काही यापूर्वी ज्या घडामोडी घडल्या होत्या 1.5 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी जो प्रकार घडला होता त्यानंतर काही संघटना बाहेर पडल्याची माहिती मिळतात. काही कॅफे मालक आपलं कॅफे बंद करून निघून गेलेले आहेत. तरी देखील असं असलं तरी आम्ही त्यांना शोधून काढून आम्ही कारवाई करीत आहोत. या संदर्भात गेली 4-5 वर्ष झाले शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही आंदोलन सुरू केले. महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत हे सगळं आंदोलन पोहोचवलं. त्यानंतर देवेंद्रजींनी संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचे कॅफे शॉप बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सांगलीमध्ये अनेक तक्रारी करून सुद्धा हे कॅफे बंद होत नव्हते. 2 वर्षापूर्वी अशा कॅफेंची संतप्त जमावाने म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली. कारण या सांगलीमध्ये आतापर्यंत 4 अल्पवयीन मुलींवरती बलात्कार झालेले. वारंवार माहिती देऊन सुद्धा अशी कारवाई होत नाही. ह्या अनधिकृत कॅफेसाठी पोलीस प्रशासन त्याचबरोबर महापालिका कारण परवानगी घेताना कंपार्टमेंटची परवानगी घेतलेली नाही आणि अन्न फूड FDA फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट हे सगळे जबाबदार आहेत.